मराठीयन, ठसका तर लागणारच. स्वस्थ आणि निरोगी शरीर ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात कोणते कार्य करतो किंवा ते निरोगी कसे राहील यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो. चालणं असेल किंवा व्यायाम या गोष्टी शरीरासाठी उत्तम पर्याय आहेतच. त्याचबरोबर योगा हाही निरोगी आणि स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर मार्शल योगा हाही पर्याय होऊ शकतो का, तो नेमका काय आहे, त्याचे काय फायदे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि याची माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत जागतिक कीर्तीचे योग सद्गुरू डॉक्टर कृष्ण देवगिरी. नमस्कार, मी साक्षी मराठीयांच्या आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते सर. हो, नमो नारायण. सुरुवात करण्याआधी जाणून घेऊयात योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी यांचा परिचय. डॉक्टर कृष्णदेव गिरी हे महाराष्ट्र पोलीस दलाच्या गुप्तचर विभागातील स्वेच्छानिवृत्त अधिकारी आहेत. पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन पोलीस खात्यातर्फे त्यांच्या कार्याचा गौरवही करण्यात आलाय. कराट्यामधील 3rd डिग्री ब्लॅक बेल्ट असून राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा सुवर्णपदक विजेते आहेत. आतापर्यंत त्यांनी 2 लाखाहून अधिक पोलीस व जनतेतील लोकांना मार्शल योग प्रशिक्षित केला आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल आशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे आणि त्याही पुढे जात गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड शिबिरात त्यांना योग सद्गुरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीलंका येथे झालेल्या 50व्या जागतिक वैद्यकीय परिषदेत हिलिंग पॉवर ऑफ मार्शल योगा या विषयावर प्रबोधन करणारी जगातील पहिली व्यक्ती म्हणून त्यांचा गौरवही झाला आहे. योग साधनेत त्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळाली आहे. योग, व्यायाम, अध्यात्म व अन्य विषयावर त्यांची 21 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर 300 पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. कमीत कमी वेळामध्ये आपण योग साधना करून त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल. चला तर मग जाणून घेऊया उत्तम आरोग्याचा गुरुमंत्र. तर सर, आतापर्यंतचा तुमचा जीवन प्रवास कसा होता? थोडक्यात माझं शालेय शिक्षण, माझं मूळ गाव आहे शिराळे खुर्द, सांगली जिल्ह्यामध्ये शिराळे तालुक्यामध्ये येतं. त्या ठिकाणी माझं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर म्हणजे हायस्कूलचं शिक्षण आहे ते महाराष्ट्र हायस्कूल वेळी. त्यानंतर 11वीला विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळा, परत 12वीला KVP महाविद्यालय, मग इस्लामपूर, आणि FY पासून माझं जे पूर्ण शिक्षण आहे ते वारणा महाविद्यालय वारणानगर इथं झालं. आणि त्या वारणा महाविद्यालयातच माझ्या जीवनाला एक वेगळा टर्न बसला, म्हणजे स्पोर्ट्स आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टीकडे चांगलं लक्ष देता आलं. आणि तिथून खरं तर माझे म्हणजे शरीराचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि आपलं करिअर घडवण्यासाठी जे काय साधना मिळाली त्या कॉलेजमधूनच मला मिळाली असं मला वाटतं. म्हणजे एकंदरीत तुमचं जे पूर्ण शिक्षण झालं ते म्हणजे असं एकाच ठिकाणी नाही झालं, बरेच त्यामध्ये चढउतार केले. बरोबर. योग सद्गुरू म्हणून तुमची तर पहिली ओळख आहेच, पण पोलीस दलामध्ये तुम्ही कसं दाखल झाला? पोलीस दलामध्ये कोल्हापूर पोलीस दलामध्ये पोलीस भरती ज्यावेळेस चालू होते त्यावेळेला काही स्पोर्ट्सच्या जागासुद्धा असतात. त्या स्पोर्ट्स कोट्यातून माझी पोलीस दलामध्ये भरती झाली. आणि जेव्हा पोलीस दलामध्ये मी भरती झालो त्यावेळेला म्हणजे सर्व्हिस, नोकरी आणि क्रीडा म्हणजे स्पोर्ट्स ह्या दोन्हीकडे लक्ष देत मी आत्तापर्यंत जवळजवळ 1998पर्यंत कोल्हापूर पोलीस दलामध्ये मी नोकरी केली. दरम्यान पिरियडमध्ये माझी पत्नी आहे, तिचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सिलेक्शन झालं आणि तिला पहिलं पोस्टिंग मिळालं मुंबई. त्यामुळं मी कोल्हापूर पोलीस दल ते मुंबई पोलीस दल अशी बदली करून घेतली. आणि मुंबई पोलीस दलामध्ये गेल्यानंतर पहिलं पोलीस स्टेशन मला मिळालं कुर्ला पोलीस स्टेशन. परंतु तिथून माझी जी नेहमीची ओढ होती क्रीडा, स्पोर्ट्स आणि म्हणजे थोडक्यात फिजिकल फिटनेस याकडे माझं लक्ष होतंच. आणि माझी निवड तिकडे जे कमांडोज आहेत वगैरे किंवा पोलीस आहेत त्यांना कराटे, कमांडो प्रशिक्षण किंवा स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी केली. मग तिथून पुढं मग जे पोलीस कमांडोज आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे स्वसंरक्षण कसं देता येईल त्यासाठी माझा अभ्यास सुरू झाला. म्हणजे कराटे असेल, जुडो असेल, कुंफू असेल, कुस्ती असेल, तायक्वांडो असेल, अशा प्रकारच्या ज्या स्वसंरक्षणामध्ये कला आहेत त्या कलांना मी आत्मसात केलं. आणि त्यातून एकच कला निर्माण केली किंवा जो किती ताकदवान माणूस जरी असला आणि त्यांनी जर आपल्यावरती अटॅक केला तर त्या अटॅकला थांबवून त्याच्यावरती रिअटॅक कसा करू शकतो ही संकल्पना मी माझ्या माध्यमातून तयार करून जे कमांडोज वगैरे आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. ते पोचवूनसुद्धा विदिन पिरियडमध्ये काय व्हायचं की लोकांचं जे पोलिसांचं जे मनोधैर्य आहे ते खचायचं आणि टेन्शन्स, तणाव निर्माण व्हायचे. मग त्या तणावातून मला असं लक्षात आलं की ह्याच्यापासून आपल्याला
सुटका मिळवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग पूर्वपर्यंत योग हा माझ्या पूर्वपर्यंत चालत आलेला होताच. मग थोडंसं मी ध्यान करा वगैरे असं सांगायचं आणि मी प्रत्यक्ष त्याची कृती माझ्यावरती आणलं पाहिजे. कारण मी कुठली कृती जेव्हा करतो त्या दुसऱ्याला शिकवतो त्यावेळेला मी स्वतःवरती ती करायचा प्रयत्न करत असतो. मग जेव्हा ध्यान करायला लागलो तेव्हा मला असं वाटलं की खरंच या ध्यानामध्ये सुद्धा ताकद आहे आणि आपण ते करायला पाहिजे. आणि मग ते ध्यान शिकवायला सुद्धा सुरुवात केली. त्याच दरम्यान एक शासनाचा कोर्स सुरू झाला, योग निसर्गोपचार आणि योग प्रशिक्षक. मग माझ्यासाठी ते एक चांगली परवडी होती, कारण शासनाच्या सेवेत काम करत असल्यामुळं शासनाचं सर्टिफिकेशन असणं महत्त्वाचं आहे. मग बाहेर जाऊन खाजगी कुठे कोर्स केला असता तर ते म्हणले असते चला हे काय म्हणजे ऑथोराईज आहे नाही वगैरे असे प्रश्न निर्माण झाले असते. मग म्हटलं चला शासनाचे कोर्स आपण करून घेऊ आणि ते कोर्स पूर्ण केले. आणि खरंच माझे म्हणजे पोलीस महासंचालक यांनी मला म्हणजे माझ्यातले जे गुण हेरले त्याने आणि हे योग प्रशिक्षित करण्यासाठी सगळी परवानगी दिली. आणि तिथून पुढं खरी माझी योगाची सुरुवात झाली. म्हणजे देशातच नाही, आपल्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अनेक ठिकाणी माझी शिबिरं व्हायला लागली, मोठी मोठी शिबिरं व्हायला लागली. आणि शिबिरेच्या माध्यमातून लोकांपर्यंत मी पोचायला लागलो. म्हणजे थोडक्यात ते लोकांपर्यंत पोचत मग समाजामध्ये सुद्धा शिबिराचे निर्माण झाले. मग समाज आणि पोलीस यांच्यामधलं एक दुवा बनण्याचं काम मी केलं. म्हणजे थोडक्यात काय कायदा सुव्यवस्था राखण्याचं असेल तर पोलीस आणि समाज यांच्यामध्ये एक चांगलं संबंध प्रस्थापित झालेले असले पाहिजेत. आणि हे जर झालं तर निश्चितच कायदा सुव्यवस्थे चांगली ठेवण्यासाठी त्याचा परिणाम होऊ शकतो. ह्या कुठे संकल्पना अशा काही माझ्या मनात येत राहिल्या आणि त्याच्यावरती मी काम करत राहिलो. आता तुम्ही म्हणालात की योगाचं तर तुम्ही प्रशिक्षण घेतलंच, ते शासनामार्फत घेतलं, पण तुम्ही जे पोलिसांना जे हे धडे देत होता किंवा खेळ किंवा स्वसंरक्षणाचे हे तुम्ही स्वतः आत्मसात करून दिला की त्याचंही तुम्ही कुठे प्रशिक्षण घेतलं होतं? आता बघा मी अगोदरच सांगितलं की योगाचं प्रशिक्षण शासनाच्या वतीनं जे काय चालतं ते घेतलंच होतं, बरोबर. आणि स्वसंरक्षण धडे जे आहेत मी अगोदर पूर्वीपासून कुस्ती खेळत होतो. कुस्ती हा माझा गेम होता, त्यानंतर जुडो हा माझा गेम होता, मग त्यानंतर कराटे शिकलो. मग असं करत करत स्वतःच ते मी शिकलो. स्वतः शिकल्यानंतर मग त्याच्यातलं जे योग्य आहे ते करा. आता समजा कराटे आहे तर दूर अंतरावरून आपण अटॅक करू शकतो, कुस्तीवाला आहे तो डायरेक्ट पकडून तुम्हाला फेकू शकतो, जुडोवाला तसंच करू शकतो. असे सगळे एकत्रित करून मी ती स्वसंरक्षण कला निर्माण केली. आणि ह्या सगळ्यांमध्ये मी काय केलं की ह्या सगळ्यांना एक कुठेतरी एकत्र बांधून आपण योग पण त्याच्यामध्ये ॲड करून एक वेगळं काहीतरी शिकवायला पाहिजे, म्हणून मार्शल योगाची निर्मिती केली. म्हणजे भरपूर असं काहीतरी शिकण्यासारखं आहे तुमच्यामध्ये, म्हणजे सगळ्याच कला म्हटल्या तरी काय हरकत नाही आहे. योगविद्या किंवा योग साधनेकडे तुम्ही कसे वळालात? आत्ताच मी सांगितलं की शासनाचं जेव्हा कोर्स पूर्ण केले तेव्हा म्हणजे आमचे जे पोलीस महासंचालक आहेत त्यांनी मला ती परवानगीच दिली की जिल्ह्यात जाऊन तू योग प्रशिक्षित कर, लोकांना तयार कर, पण ट्रेनिंग सेंटर आहे तिथे जाऊन लोकांना तयार कर. असं करत करत जसं योग शिकवायला सुरुवात केली तसं लोकांच्या मनामध्ये पॉझिटिव्ह व्ह्यूज निर्माण व्हायला लागल्या. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मला ती पूर्ण परमिशनच दिली की तू जिथे जाशील तिथे त्या ठिकाणी तुला एक तुझी सेवाच म्हणून तुला गणण्यात येईल आणि तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न कर. मग ते करत असताना मग मला वाटलं की आपण लोकांमध्ये सांगतोय, आता एकदा लेक्चर ऐकलं किंवा शिकवलं की परत त्याचं रिव्हिजन करायसाठी काय केलं पाहिजे, म्हणून मी एक पुस्तकाची निर्मिती केली. आणि त्याच वेळेला माझी संकल्पना निर्माण झाली की आपल्यामध्ये सुद्धा ते एक गुण आहे, आपण एक पुस्तक पण तयार करूया की जे लोकांपर्यंत पोहोचेल. आणि ते पहिलं पुस्तक हे माझं मनसामर्थ्य म्हणून तयार झालं आणि ते पुस्तक मनोरमा प्रकाशन म्हणून आहे मुंबईमध्ये, त्याने प्रकाशित केलं. आणि तिथून मग माझे पुस्तक लिहिण्याची सुद्धा एक आवड माझ्यातून म्हणजे सुप्तगुण, तो एक माझ्या सुप्तगुण बाहेर पडला आणि तो लोकांमध्ये पोचायला लागला. दैनंदिन जीवनात येणारा मानसिक किंवा शारीरिक ताणतणाव यामुळे जीवन व्याधीग्रस्त होतंच. यातून बाहेर पडण्यासाठी योगा हा त्यावर उत्तम उपाय आहे का आणि ते कसं काम करतं? बघा, दैनंदिन जीवनामध्ये ताणतणाव निर्माण होतात, त्या ताणतणावाच्या पाठीमागे योगा 100% एक चांगला औषधविरहित उपचार म्हटलं तर हरकत नाही, पद्धती आहे. त्याच्यामध्ये ध्यान जर तुम्ही केलं, ध्यानाची जे 5 सूत्र आहेत ते 5 सूत्र जर तुम्ही अंगीकारली, कारण त्या 5 सूत्रांमध्ये अध्यात्म आणि सायन्स आहे. हे अध्यात्म सायन्स जर तुम्ही त्याचं अंगीकारले, त्याचा अनुभव घेतला तर तेच तुमच्या शरीरावरती काम करायला लागतं आणि तुम्ही तणावमुक्त आनंदी जीवन जगायला सुरुवात करू शकता. आता आपण बघतोच की हल्ली जगामध्ये खूपच व्याधीग्रस्त असतात लोक, म्हणजे त्यातून ते व्यसनाकडेही वळतात. मग त्याच्यावर काय तुम्ही सांगू शकाल? निश्चितच, कारण कसं आहे बघा, जेव्हा एखादी व्यक्ती व्यसनाकडे वळलेली असते आणि त्याला आपण सांगायला गेलो की बाबा तंबाखू खाणं चांगलं नाही, तंबाखू खाल्यामुळे कर्करोग होतो किंवा दारू पिणं चांगलं नाही, हे जर सांगायला गेला की तो व्यक्ती आपल्यालाच कळत काढायला सुरुवात करतो, हा मला शिकवायला लागला. मग माझं असं एक मत आहे की तुम्ही हे त्याला काहीच सांगू नका, त्याला सरळ योगाच्या मार्गात घेऊन जा आणि त्याला सांगू बा तुला काय
प्यायच ती पे, तुला काय व्यसन करायचं ते कर, पण तुझ्या शरीर स्वास्थ्यासाठी किमान योगाकडे ये, योग शिक. आणि त्याला खरंच जर त्याला आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो योगाच्या मार्गात, तर तो स्वतःची सगळे व्यसनं बाजूला टाकेल. कारण त्याला स्वतःलाच कळेल किंवा नाही बरोबर आहे, मी जर योगाच्या मार्गात गेलो आहे तर मला हे व्यसन सोडलं पाहिजे, मला हे चांगलं मार्ग अवलंबला पाहिजे. समाजामध्ये जे व्यभिचार होतात त्यापासून मला परावृत्त राहिलं पाहिजे, हे त्याला तो मार्गच दाखवून देईल. म्हणजे त्यांचं असं म्हणावं लागेल की आतून शरीराचं बदल चालू होतात योगामुळे. बरोबर, योगामुळे निश्चितच बदल होतो आणि त्याच्यामध्ये सकारात्मक बदल जर निर्माण झाला तर समाजाविषयी त्याला आपुलकी पण निर्माण व्हायला सुरुवात होईल. बरोबर आहे. मनाची एकाग्रता आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी योग हा एक पर्याय आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच. बघा, मड चिंतिते वैरिड चिंते, मनामध्ये जर खरंच चांगले विचार निर्माण झाले तर त्याच्यापासून आपल्या शरीरावरती त्या विचाराचा परिणाम होतो. जसे विचार करतो आपण तसं घडतो, हे तुम्ही वाचलंच असाल, बरोबर. तर आता शास्त्राच्या मतानुसार काय आहे की जेव्हा एखादी व्यक्ती जे काही वाईट विचार करते, त्या वाईट विचाराच्या माध्यमातून ज्या काही व्याधी आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात त्या सरासरी 80% आहेत. मग ह्या 80% व्याधींवरती औषधविरहित उपचार कुठले असतात तर ते ध्यान आहे. मग हे ध्यान करायचं जर अंगीकार ध्यान शिकून घेतलं आणि त्याच्या पाठीमागचं सायन्स आणि विज्ञान जर तुम्ही जाणून घेतलं तर ह्या व्याधी म्हणजे 80% व्याधींपासून तुम्ही परावृत्त होताय. म्हणजे तुम्हाला आनंदी जीवनाचा एक मार्गच मिळतो ना त्याच्यापासून. योगा तर सर्वांना माहीतच आहे, पण मार्शल योगाबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल? अच्छा, बघा, मी आताच सांगितलं की आता मार्शल योगा म्हणजे माझी संकल्पना काय थोडक्यात तुम्हाला सांगतो. मार्शल योगामध्ये ध्यान, प्राणायाम, योगासने, व्यायाम, स्वसंरक्षण, योगिक मसाज आणि अध्यात्म याद्वारे निरोगी शरीरात निरोगी मन ठेवून तणावमुक्त आनंदी जीवन जगण्याची प्रणाली म्हणजे मार्शल योगा, ही माझी संकल्पना आहे. मग त्याच्यामध्ये आता तुमच्या लक्षात आलाच की ध्यान आणि प्राणायाम हे काय अंतरांगाचं व्यायाम आहे थोडक्यात. म्हणजे आपण संगणक म्हणतो ना, कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर जे आहे ते ध्यान आणि प्राणायाम, हार्डवेअर जे आहे ते योगासन आणि व्यायाम. म्हणजे आपल्याला दोन्ही पण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. तर तुम्ही ध्यान पण केलं पाहिजे, प्राणायाम पण केलं पाहिजे आणि आसन पण आणि व्यायाम पण केला पाहिजे. आता हे सगळं करत असताना आठवड्यातून एक दिवशी योगिक मसाज म्हणजे जिथे काय पॉईंट्स असतात आपले, माझं एक पुस्तक आहे आपला डॉक्टर आपल्या हातात, त्यानुसार मी सगळे पॉईंट्स दिले. ते पॉईंट्स जर तुम्ही प्रेशराईज केला योगिक मसाजच्या माध्यमातून तर तुम्हाला बॉडी पण रिलॅक्स होऊन जाते. आणि हे जर सगळं करायचं असेल तर जेव्हा हे तुम्ही शरीरानं फिट आहात, मनानं पण फिट आहात, म्हणजे तंदुरुस्त आहात, पण ज्यावेळेस समाजामध्ये तुम्ही जाता त्यावेळेस समाजामध्ये असणाऱ्या दुर्विचार म्हणजे एक चुकीच्या लोकांची संगतीमधून आपल्यावर काहीतरी अटॅकसुद्धा होऊ शकतो. तर अशा वेळेला स्वतःचं संरक्षण स्वतः करण्याची संकल्पना पण तुम्हाला माहिती असली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये काही अवघड नाही, ठराविक टिप्स आहेत त्या तुम्ही जर अंगीकारल्या तर मोठे 5 वर्षाचा कोर्स 6 महिन्याचा कोर्स करायची काही गरज नाही. त्यांनी जी ताकद वापरली त्याच ताकदीचा वापर त्याच्यावर कसा करायचा ह्या काही संरक्षणाच्या कला आहेत. ह्या जर कला तुम्ही थोडक्यात शिकून जर घेतल्या तर बाहेरसुद्धा तुम्ही ताट मांडणं जगू शकता. आणि या सगळ्यांना जर एकत्र करायचं असेल तर तुम्हाला अध्यात्मसुद्धा शिकलं पाहिजे. आणि अध्यात्म जर तुम्ही शिकला म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्वतः तुम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना की आत्मज्ञान कसं प्राप्त होईल, स्वतःजवळ बसल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त होईल. म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराची ओळख आपल्याला जर आली तर आपण त्याच उत्साहानं आपण बाहेर काम करत असतो. पण दुसऱ्याने एखाद्याला सांगितलं नाही बाबा तुला हे जमणार नाही, तू हे करू नकोस, मग ते दुसऱ्याचं जेव्हा तुम्ही घेता त्यावेळी ते शब्द तुमच्या शरीरावर काम करत असतात. हे शब्द सरळ फेकून टाकायचे आणि आपल्या स्वतःच्या शरीराचं स्वतःच आपण ऑब्झर्वेशन करायचं, म्हणजे आत्मपरीक्षण करायचं आणि त्या आत्मज्ञानाची प्राप्ती आपण करून घ्यायची. आणि आपल्याला काय शक्य आहे ते आपण स्वतः करायचं, हे मनातून खंबीर नेतृत्व तयार करायचं आणि मग पुढे जायचं. आणि मी हेच केलं. म्हणजे एक प्रकारे माणसाचं असं होतं की ज्या वेळेला त्याला कोणतरी टोचणारी असतात त्यावेळेला त्या टोचण्यावर त्यांना लक्ष न देता त्यांना आत्मकेंद्रित होऊन आपलं ते त्याच्यावर मात करायला पाहिजे एक प्रकारे. अगदी बरोबर. तर गिरी सरांनी आतापर्यंत आपल्याला खूप छान माहितीही दिली आणि मार्गदर्शनही ते खूप छान करतायत. इथं घेऊयात एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत